जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याचे खबरबातमध्ये। कोपरगाव नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पराग संधान यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला होता। यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये गटारींच्या चेंबरवर मोठ्या प्रमाणात ढापे बसवण्यात आल्याचा दावा केला होता। मात्र या ढाप्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेतील गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी नगर अध्यक्षांनी सांगितलेल्या आकडेवारीची सत्यता पडताळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे अधिकृत माहिती मागवली होती। मात्र नगर परिषदेकडून मिळालेल्या उत्तरात संबंधित माहिती सध्या उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आले असून मागितलेली माहिती ही विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागत असून आज रोजी आपणास माहिती उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने आपणास अभिप्रेत माहिती संकलित झाल्यानंतर आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यावरून नगर अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केलेला दावा फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे आणि इम्तियाज अत्तार यांनी केला आहे। ज्या कामांची आकडेवारी नगर अध्यक्षांनी जाहीर केली त्याची अधिकृत नोंदच नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। गौतम बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हाजी मेहबूब सय्यद, बाळासाहेब रुईकर, मंदार पहाडे, विजय त्रिभुवन, संदीप कपिले, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी 100 दिवसाचा आराखडा दिला। त्यांनी काय कामं केले काही नाही। तर त्या संदर्भातच आमचे गटनेते गौरी मंदार पाडे यांनी 4/6/2026 रोजी त्यांना कोपरगाव शहरामध्ये जे चेंबर झाले तर त्यांची माहिती विचारली का कुठं झाले काय। त्यांनी सांगितलं नगराध्यक्षांनी की आम्ही 7.5चे चेंबर टाकले। तर त्या संदर्भात पाडेंनी जे विचारलं त्यांना का कोणत्या भागात किती चेंबर टाकले तर नगरपालिकेने अशी माहिती दिली का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही। त्यांनी पत्र दिले। तर अध्यक्षांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली 100 दिवसाचा हे केलं, तिने सांगितलं का 750 ढापे टाकले। आता ही तर माहिती नगरपालिकेची, ती नगरपालिकेने सांगितलेली माहिती का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही, तुम्हाला नंतर सांगतो काय पत्रकारमध्ये सांगितलं त्यांनी, तुम्हाला सांगतो ते। तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की नगरपालिकेने माहिती दिली का आम्हाला माहिती, अध्यक्ष म्हणताय का 750 ढापे टाकले। याच्यामध्ये आम्हाला काहीतरी भ्रष्टाचार दिसतो। नगर परिषद जे नगराध्यक्षांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आमचे मित्र वाल्मिक लहिरे यांनी सांगितलं का आम्ही कोपरगाव नगर परिषदमध्ये आमचे गटनेते गौरी मंदार पहाडे यांनी जी माहिती मागितली का नगराध्यक्षांनी सांगितलं आम्ही 750 ढापे टाकले, परंतु नगरपालिकेने आम्हाला माहिती दिली का त्याचं आमच्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही। आणि कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष यांनी जी पत्रकार परिषद घेतली ते माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी जे कामं मंजूर करून आणले शहरासाठी त्या कामावरच त्यांनी घेतली। शाळेला आमच्या या 100 दिवसात आरोग्याचा प्रश्न असन, लाईटीचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, या मुद्द्यावर कोपरगाव नगरपालिका सपशेल फेल झाली आहे। आणि 100 दिवसात कोपरगाव नगरपालिकेचे असं कोणतंही भरीव ठोस काम या कोपरगाव शहरासाठी केलेलं नाही। अकोले तालुक्यातील राजूर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून येत्या ऑगस्ट महिन्यात हे कार्यालय कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शासन स्तरावरून गुरुवारी प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाबाबत 15 दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।
राहुरी शहर आणि परिसरातील सुमारे 400 महिला पुरुषांची लकी ड्रॉ योजनेच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. 5 ते 6 महिन्यांपूर्वी सोलापूर व करमाळा येथून आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळीने श्री साई होम अप्लायन्सच्या नावाने योजना सुरू करून कार, दुचाकी, सोने आणि इतर आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखवले. सभासद शुल्क व नियमित हप्त्यांच्या माध्यमातून लाखो रुपये जमा केल्यानंतर मोठी बक्षिसे देण्याचे आश्वासन देत काहींकडून 50,000 रुपयेही घेतले आणि त्यानंतर संबंधितांनी योजना बंद करून पलायन केले आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तपासाची मागणी केली आहे. श्रीरामपूर शहरात धोंड्याच्या निमंत्रणासाठी आलेल्या महेश दादा साहेब जाधव याच्यावर त्याच्या सख्या मेहुण्यांसह तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. महेश जाधव हे आपल्या आते बहिणीला धोंड्याचे निमंत्रण देण्यासाठी अनारसे हॉस्पिटल परिसरात गेले असता त्यांचे मेहुणे सोमनाथ खटाणे, दिनकर खटाणे आणि संतोष होम यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. बहिणीचा वैवाहिक वाद आणि सुरू असलेला घटस्फोटचा दावा ही या घटनेची पार्श्वभूमी असल्याचं समोर आले. मारहाणी दरम्यान लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप असून 13 जून रोजी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. उपलब्ध विकास निधी व तांत्रिक बाबींचा विचार करून गावातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉक्टर अशया यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, सरपंच कविता गव्हाणे व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. नाशिक जिल्ह्यातील हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलगी ही बेपत्ता झाल्यानंतर झालेल्या तपासात धक्कादायक मानवी तस्करीचं प्रकरण उघडकीस आलं. आरोपींनी मोबाईल फोनचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेले आणि संगमनेर तालुक्यातील कोठे मलकापूर येथे तिला विकून 29 वर्षीय तुषार पचपिंड यांच्याशी तिचा विवाह लावला. या गुन्ह्यात नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक जण सहभागी असल्याचं निष्पन्न झालं असून दलालांनी यासाठी सुमारे 2 लाख रुपये घेतल्याचं तपासात समोर आले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हर्सुल पोलिसांनी शोध मोहीम राबवत या टोळीचा पर्दाफाश केलाय आणि संबंधित संशयितांना अटक देखील केली आहे. पाथर्डी तालुक्यातील अकोले ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी भगवान भीमसेन खेडकर यांना ग्रामस्थाला मारहाण केल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केलंय. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी याबाबतचा आदेश 10 जून रोजी जारी केला. मागील आठवड्यात अकोले ग्रामपंचायत कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली हालचाल रजिस्टरच्या नोंदणीची छायांकित प्रत मागण्यासाठी आलेल्या एका ग्रामस्थाला ग्रामपंचायत अधिकारी भगवान खेडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतींकडून 176 कोटींची कर वसुली झाली आहे. मागील काही महिन्यात राबवलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात कर वसुलीत सूट दिली होती. त्याचाही फायदा झाल्याचं दिसतं आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पहिल्यांदा 176 कोटींची वसुली झाल्याचं एक प्रकारे या ग्रामपंचायती मालामाल झाल्याचं दिसत आहे. वरूर तालुका शेवगाव येथील देवीदास कचरू तुजारे या तरुणाला विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून दुर्दैवी याचा मृत्यू झालाय. तो गेल्या अनेक वर्षांपासून गावातील वायरमॅन सोबत वीज दुरुस्ती व जोडणीची कामे करत होता. बुधवारी सकाळी काम सुरू असताना विजेचा जोरदार शॉक बसला आणि त्याचं निधन झालं. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नातेवाईक, ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मयताच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी शेवगाव येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.